हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एक स्टोरेज बॅग्स तयार करणार आहोत, ते बी जुन्या पुराण्या साडीपासून आणि एक गव्हाच्या गोणीपासून। याच्यामध्ये आपल्याला पूर्ण एक गव्हाची गोणी लागणार आहे। तर बघा, मी एक पीस घेतलेला आहे पूर्ण, आणि त्याला फक्त एक साडी जॉईन करून घेतलेली आहे आणि चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे। त्याचं पूर्ण माप आहे 35 × 21 इंच, असंही मी पूर्ण माप तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे। तर बघा, मी ही एक साडीला पूर्ण असं शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याचा असं व्यवस्थितपणे याचा मध्य करायचा आहे। आणि बघा, आता उन्हाळा सुरू झालेला आहे। उन्हाळ्यामध्ये बघा, आपले जे स्वेटर असतात, काय आपण असे कपडे असतात, ते ठेवण्यासाठी हा स्टोरेज बॉक्स खरंच खूप उपयुक्त पडणार आहे। तर बघा, 5.5 इंचाचं असं मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे। सेम दोन्हीही साईडने आपल्याला 5.5 याचं मार्किंग करायचं आहे। तुम्ही 5 पॉईंट बी घेऊ शकतात। तर मी हे 5.5 याचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि काय करायचं आहे की आपल्याला याचे कॉर्नर कट करायचे आहे। बघा, कॉर्नर कट केल्याने काय होतं, परफेक्ट माप भेटतं। आणि ज्यांना स्टोरेज बॉक्स बनवता येत नाही त्यांनासुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये स्टोरेज बॉक्स बनवता येईल। तर बघा, मी काय केलेलं आहे, सगळीकडे असं कट मारून घेतलेलं आहे चारही कॉर्नरला। तर व्यवस्थितपणे चारही कॉर्नर असे आपल्याला करून घ्यायचे आहेत, म्हणजे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि टच मारून घ्यायचे आहे, म्हणजे कट करून घ्यायचे आहे छोटे छोटे टच। तर बघा, 5.5 हा आपला असा एक वन पीस मस्त तयार झालेला आहे। आणि तर याच्यानंतर पूर्ण आपल्याला याचं माप घ्यायचं आहे। माप कसं घ्यायचं आहे, जी आपण मार्किंग केली होती तिथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे स्टेपच्या साहाय्याने। तर बघा, मी असं मोजून घेत आहे पूर्ण। तर हे 46 इंचाचं आपलं हे मार्किंग झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये 2+ मी करणार आहे। तर तुम्ही 48 घेऊ शकतात किंवा 50ही घेऊ शकतात, 50 बी घेऊ शकतात। तर बघा, मी काय करणार आहे की आपण याच्यात प्लस करायचे आहे, 2+। जेवढं तुमचं माप येणार त्याच्यामध्ये फक्त 2+ करायचं आहे आणि एक पट्टी आपल्याला लागणार आहे। तर बघा, जी गव्हाची गोणीचा दुसरा भाग होता त्याचे मी असे 2 तुकडे केलेले आहे आणि साडी जोडून त्याच्यावर फक्त आपल्याला चारही बाजूने शिलाई मारायची आहे। तर त्याचं मी पूर्ण माप आहे 11 × 48 माप आहे। तर बघा, इथे मी मार्किंग करून घेते आणि मी काय करत आहे, या ठिकाणी त्याला कट करून घेणार आहे। नंतर शिलाईच्या टायमाला ही कट होणारच आहे, मी थोडं एक्स्ट्रा कट करते। तर बघा, मी 50 झाल्यानंतर मी कट करून घेतलेलं आहे। तर हे आपलं पूर्ण जे माप आहे 40 × 11 इंच। तर बघा, एक चेन घेतलेली आहे आणि चेन काय करायची आहे आपल्याला, ही जी वरची जी बाजू आहे, ती जी वरची बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे। तर ही चेन मी उलटी ठेवलेली आहे आणि उलटी ठेवल्यानंतर पूर्ण शिलाई मारायची आहे। नंतर त्याला व्यवस्थित करून टॉप टिच द्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे आणि टॉप टिच बी द्यायचं आहे। आणि हे जो पार्ट आहे, हा जो भाग आहे, याचेसुद्धा आपल्याला छोटे छोटे कॉर्नर काढायचे आहे मार्किंग करून। बघा, मी पेनाच्या साहाय्याने अशी मार्किंग करून घेत आहे, कारण की मार्किंग केलं की हे जो बॉक्स आहे तो परफेक्ट येतो आणि खरंच खूप सुंदर दिसतो। बघा, आता उन्हाळा सुरू होत आला आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे खूप असे कपडे असतात, चादरी असतात, बेडशीट असतात, खूप असे काही सामान असतं जे आपल्याला नकोसं असतं, पण त्याला धूळ लागू नये म्हणून आपण हे स्टोरेज बॉक्स घेत असतो। तर मार्केटमधून जे स्टोरेज बॉक्स आपण घेतो ते खूप दिवस टिकते नाही आणि लवकर खराब होतात। पण याच्यापासून, गव्हाच्या गोणीपासून जे मार्केट स्टोरेज बॉक्स आपण तयार करतो ते खूप वर्षानुवर्ष टिकतात। तर बघा, हे मार्किंग करून घेतलेलं आहे। याची बी मार्किंग अशी व्यवस्थितपणे चेन पकडून आपल्याला करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने अशी मार्किंग व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे। बघा, इथे मी छोटासा कट केलेला आहे आणि कट केल्यानंतर तिथे छोटंसं पेनाच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, जो आपला मेन पीस होता तो मी घेतलेला आहे आणि मी जे एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेते, मी विसरले होते। तर बघा, मी एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी काय करणार आहे की हा स्टोरेज जो बॉक्स आहे तिथे आपली ही जी वरची साईड आहे, बघा, वरची जी साईड आहे त्या ठिकाणी आपल्याला ही चेनीची जी बाजू आहे ती व्यवस्थितपणे अशी ठेवायची आहे। बघा, इथे याचं बी आपण मार्किंग करून घेतलेली होती आधीच, पण इथे परत मार्किंग दाखवते टच करून। तर बघा, इथे कट केलं होतं आणि आपण ही जे मार्किंग केलेली होती ती मार्किंग समोरासमोर ठेवून घ्यायची आहे।
बघा अशा पद्धतीने समोरासमोर आलं पाहिजे आणि ही मार्किंग आपण केली होती इथे त्याला फक्त पिनअप करून घेते। मी तुम्हाला दाखवते सोप्या पद्धतीमध्ये। बघा ही जी पूर्ण जी लाईन आहे याला मी पिनअप करून घेत आहे। पिनअप केल्याने काय होतं की आपल्याला हे परफेक्ट मापी भेटतं आणि फक्त आपल्याला शिलाई मारायची असते। तर बघा इथे मी पिनअप करून घेते सगळीकडे। तर बघा आपले हे पिनअप झालेले आहे। तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या बॉक्सला पिनअप करून घ्यायचं आहे, नंतर फक्त शिलाई मारायची आहे। तर खूप सोपी पद्धत आहे। ज्यांना बॉक्स बनवता येत नाही आणि त्यांना खूप हे जे पार्ट आहे जोडायला टाईम लागतो या खूप अवघड जातं, तर त्यांनी ह्या पिनअपच्या साह्याने सोपं पडतं की फक्त पिना करून जोडून घेतलं की पिनाच्या साह्याने आपण सगळीकडे आपण शिलाई मारू शकतो। बघा मी सगळे जे पार्ट आहे ते व्यवस्थितपणे पिनअप करून घेते। तर बघा खूप सुंदर असा हा पार्ट दिसणार आहे। तर पिनअप झाल्यानंतर हा एवढा मोठा स्टोरेज आपल्याला एवढा जो भाग आहे तो दिसत आहे। बघा मी सगळीकडे पिनअप करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी सगळीकडे व्यवस्थितपणे शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारल्यानंतर बघा एवढा भाग आपला स्पेस तयार होतो। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो दुसरा पार्ट आहे तो असा व्यवस्थितपणे असं इथे ठेवून घ्यायचा आहे आणि सगळीकडे शिलाई मारायची आहे। पण त्याच्या आधी काय करायचं आहे की बघा इथे जे आपण मार्किंग केलेलं होतं आणि जे पहिलं मार्किंग होतं आधी तिथून सुरुवात करायची आहे, म्हणजे हा स्टोरेज बॉक्स परफेक्ट येतो। फक्त आपल्याला शिलाई करीत चालायचं आहे। तर त्याच्या आधी तुम्ही पिनअप करून घ्यायचं आहे। तर बघा इथे ही जी मार्किंग केली होती आपण त्या मार्किंगला फक्त पिना लावून घेणार आहोत सगळीकडे, आणि पिना लावल्यानंतर फक्त तुम्हाला शिलाई मारायची गरजेचं आहे। शिलाई मारली की आपला हा स्टोरेज बॉक्स तयार होतो। फक्त एकच गव्हाची गोणी पूर्ण आपण वापरलेली आहे आणि एक साडीचा छोटासा तुकडा। या साडीच्या पासून मी खूप अनेक वस्तू बनवलेल्या होत्या, त्या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहे, पण हा तुकडा उरलेला होता, पण त्या तुकड्यापासून मी एक स्टोरेज बॉक्स तयार केलेला आहे। बघा ह्या गव्हाच्या गोणीपासून जे स्टोरेज बॉक्स बनतं ते खूप अतिशय म्हणजे खूप दिवस टिकतं। माझ्याकडे भरपूर स्टोरेज बॉक्स आहे। तर बघा असं आपल्याला फक्त पार्ट जोडून घ्यायचं आहे आणि सगळीकडे शिलाई मारायची आहे आणि थोडं एक्स्ट्रा असं समजा उरलं तर ते कट करून घ्यायचं आहे। बघा मी सगळीकडे शिलाई मारून घेतलेली आहे सगळ्या बॉक्सला। तर मी आता तुम्हाला हे बॉक्स ओपन करून दाखवते, याचं परफेक्ट मार्क म्हणजे परफेक्ट दाखवते की हे बॉक्स कसा दिसणार आहे। याला मी सरळ करून घेते कारण की अजून आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। तर बघा ही ज्या ठिकाणी आपलं टॉप टिच बाकी होतं तर आपण इथे चेन आधी व्यवस्थित ओपन करून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते। बघा हा जो पार्ट आहे आपला तिथे ही चेन अशी सरळ अशी व्यवस्थित पकडायची आहे आणि या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण याला टॉप टिच मारायचं आहे। टॉप टिच मारलं म्हणजे कसं की चेन जेव्हा आपण ओपन करतो तर ते त्याचे जे धागे आहेत ते मध्ये येत नाही। तर चला तर मी टॉप टिच करून घेतलेला आहे। तर हे बघा या ठिकाणी व्यवस्थितपणे आपली टॉप टिच झालेला आहे। आता हा जो बॉक्स आहे मी तो सरळ करून दाखवते तुम्हाला। तर हे बघा सरळ केल्यानंतर बघा किती स्पेस बनतो, याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात आणि फक्त एका गव्हाच्या गोणीचा वापर करून आपण हा स्टोरेज बॉक्स तयार केलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा। आणि व्हिडिओमध्ये कोणता पार्ट तुम्हाला आवडला आहे आणि कोणतं स्टोरेज बॉक्स पाहायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ही साडीपासून बनवलेला स्टोरेज बॉक्स आहे। मी पुढच्या टाईम ब्लाऊज पीसपासून स्टोरेज बॉक्स कसं बनवायचं ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे। तर बघा खूप सुंदरसा हा स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे आणि ज्यांना समजलं नसेल तर त्यांच्यासाठी मी परत एकदा स्टोरेज बॉक्सचे व्हिडिओ घेऊन येणार आहे सोप्या पद्धतीमध्ये। तर बघा अशा पद्धतीने आपला हा स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे। याच्यात तुम्ही भरपूर सामान ठेवू शकता, साड्या ठेवू शकता, बेडशीट ठेवू शकतात, चादरी ठेवू शकतात, भरपूर जे सामान तुम्हाला लागत नाही आणि ते ठेवून द्यायचं आहे ते या स्टोरेज बॉक्समध्ये भरून तुम्ही ठेवून देऊ शकतात। तर बघा खूप उपयुक्त हा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे, युजफुल आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर, अशाच व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत।